विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। आमदार अभिजितआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कृषी शिक्षणाकडून समृद्धीकडे हे ब्रीद घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या या श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध झाली आहे। प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या कॅप प्रक्रियेद्वारे कॉलेज कोड 11328। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। नीरा नदीच्या पात्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वीर धरण भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे आज दिनांक 25 जुलै 2026 रोजी दुपारी 2 वाजल्यानंतर पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर यांच्या वतीने देण्यात आली आहे। वीर धरण यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरले असल्याने अतिरिक्त पाण्याचा साठा करणे शक्य नाही, त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे। दिनांक 22 जुलै 2026 रोजी 4600 क्युसेकने सुरू झालेला विसर्ग दिनांक 24 जुलै 2026 पासून 15000 क्युसेक करण्यात आला असून तो आता 25000 क्युसेक पर्यंत वाढवण्यात आला आहे। या पाण्याचा निचरा नीरा नदी मार्गे भीमा नदीत होत असून त्याचा थेट परिणाम चंद्रभागेच्या पाणी पातळीवर होणार आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंढरपूर शहरातील भाविक वारकरी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। आज दुपारी 2 नंतर पाणी पातळीत सातत्याने वाढ होणार असल्याने कोणत्याही नागरिकाने नदी पात्रात उतरू नये, असे आवाहन अधीक्षक अभियंता लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण पाटबंधारे विभाग सोलापूर यांनी केले आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत, त्यामुळे चंद्रभागा किनारी आणि वाळवंटात विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत।